नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे MSCIच्या इंडेक्समध्ये मित्रांनो 28 फेब्रुवारी 2025 पासून चेंजेस होत आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की MSCIच्या कोणत्या इंडेक्समध्ये कोणता स्टॉक ॲड होत आहे आणि कोणता स्टॉक बाहेर होत आहे. त्याचसोबत हे पण बघूया की कोणत्या स्टॉक्सचे वेटेज वाढत आहे आणि कोणत्या स्टॉक्सचे वेटेज कमी होत आहे. आणि मित्रांनो, हे चेंजेस होत आहे 28 फेब्रुवारी 2025 पासून. आणि मित्रांनो, याने काय होईल तर मित्रांनो, जो या इंडेक्समध्ये ॲड होईल त्यामध्ये इन्फ्लो वाढेल, म्हणजे त्यासाठी एक चांगला पॉईंट असेल. आणि मित्रांनो, जो पण MSCIच्या इंडेक्समधून बाहेर होईल त्यासाठी एक हा बॅड पॉईंट राहील. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, MSCI इंडिया डोमेस्टिक इंडेक्समध्ये 28 फेब्रुवारी 2025 पासून हुंडई मोटर इंडिया लिमिटेड ॲड होणार आहे. आणि मित्रांनो, त्याचसोबत MSCI इंडिया डोमेस्टिक इंडेक्समधून 28 फेब्रुवारी 2025 पासून अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड रिमूव्ह होत आहे. आणि मित्रांनो, MSCI इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये टोटल 20 स्टॉक्स ॲड होत आहे आणि 17 स्टॉक्स बाहेर होत आहे. तर चला, कोणते आहे हे 20 स्टॉक जे MSCI इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ॲड होत आहे. तर मित्रांनो, या 20 स्टॉक्समध्ये एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, अल्केम्स ड्रग्स अँड फार्मा, ॲलाइड ब्लेंडर्स, आस्क ऑटोमोटिव्ह, ब्लॅक बॉक्स, कारट्रेड टेक, E2E नेटवर्क्स, ग्रॅवेज, कॉटन, ज्योती, CNC ऑटोमेशन, कुवाई मेडिकल सेंटर अँड हॉस्पिटल, मनोरमा इंडस्ट्रीज, निवाबुपा हेल्थ इन्शुरन्स, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज, शैली इंजिनिअरिंग, सुंदरम, क्लेटॉन, TBO टेक, V2 रिटेल, वेबसॉल एनर्जी सिस्टम्स अँड जॅगेल प्रीपेड ओशियनचे नाव आहे. आणि मित्रांनो, हे 20 असे स्टॉक आहे जे MSCI इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समध्ये ॲड होत आहे 28 फेब्रुवारी 2025 पासून. चला आता बघूया कोणते आहे ते 17 स्टॉक्स जे MSCI इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समधून बाहेर होत आहे. तर मित्रांनो, त्या स्टॉक्समध्ये ॲडव्हान्स इंजामाइन टेक, बजाज, हिंदुस्तान शुगर, बालमल लॉरी अँड कंपनी, भारत बिजली, DCB बँक, फिनोटेक्स केमिकल, जय कॉर्पोरेशन, जमना ऑटो इंडस्ट्रीज, ला ओपला आरजी, मॅग्लॅनिक क्लाउड, महिंद्रा लॉजिस्टिक, सांगवी मूवर्स, शिवालिक बायोमेटेल कंट्रोल्स, पेंधना, स्मूथी फिन, सुला वाइनयार्ड्स, सन फार्मा, ॲडव्हान्स RSCH, वेस्ट कोस्ट पेपर मिल्स हे स्टॉक्स ॲड आहे. आणि मित्रांनो, हे असे 17 स्टॉक्स आहे जे MSCI इंडिया डोमेस्टिक स्मॉल कॅप इंडेक्समधून रिमूव्ह होत आहे. कधीपासून? 28 फेब्रुवारी 2025 पासून. चला आता अशा कंपन्यांबद्दल बोलूया ज्यांचं वेटेज MSCI स्टँडर्ड इंडेक्समध्ये त्यांचं वेटेज इन्क्रीज होत आहे 28 फेब्रुवारी 2025 पासून, ज्यामध्ये इंडसइंड बँक लिमिटेड, झोमॅटो लिमिटेड, मॅनकाइंड फार्मा, वरुण बेवरेजेस, टॉरेंट फार्मास्युटिकल्स, डेक्सॉन टेक्नॉलॉजीज, PB फिनटेक आणि टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी वोल्टास लिमिटेडचे
नाव आहे. आणि मित्रांनो, हे असे स्टॉक्स आहे, मी परत एकदा रिपीट करत आहे की हे असे स्टॉक्स आहे ज्यांचं वेटेज इन्क्रीज होत आहे. कशामध्ये? MSCIच्या MSCI स्टँडर्ड इंडेक्समध्ये. कधीपासून? 28 फेब्रुवारी 2025 पासून. चला आता मित्रांनो, अशा टोटल 10 कंपन्यांबद्दल बोलूया ज्यांचं वेटेज डिक्रीज होत आहे. कशामधून? MSCIच्या MSCI स्टँडर्ड इंडेक्समधून. कधीपासून? 28 फेब्रुवारी 2025 पासून. आणि मित्रांनो, या कंपन्यांमध्ये अडानी ग्रीन एनर्जी, मुकेश अंबानीजीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक, इन्फोसिस लिमिटेड, ICICI बँक, भारती एअरटेल, TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, L&T आणि ॲक्सिस बँकचे नाव आहे. आणि मित्रांनो, हे असे स्टॉक्स आहे ज्यांचं वेटेज कमी होत आहे. कशामधून? MSCI स्टँडर्ड इंडेक्समधून. कधीपासून? 28 फेब्रुवारी 2025 पासून. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.